नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण LICद्वारे विमा सखी ही जी योजना आणलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिना ₹7,000 त्याचबरोबर अतिरिक्त कमिशन मिळण्याची सुद्धा संधी मिळणार आहे. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की LICनं विमा सखी ही योजना आणलेली आहे. ही योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे. तर नक्की योजना काय आहे? तर आपल्याला माहित असेल की भारत सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मोठमोठ्या योजना आणताना आपल्याला दिसत आहे. जसे की आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना असो, महिलांना एसटी प्रवास फुकटचा असो, फ्रीमध्ये देण्यात आलेला असो, किंवा लेक लाडकी योजना असो, अशा विविध योजना सरकार आणत आहे. तर याचाच एक भाग म्हणून आता महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन बनण्यासाठी विमा सखी योजना आणलेली आहे. तर ही योजना नक्की काय आहे? विमा सखी ही LICची एक विशेष योजना असून यामध्ये महिलांना विमा क्षेत्रात काम करण्याची संधी देण्यात येते. या योजनेअंतर्गत महिलांना 3 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. टोटल 3 वर्षाचे प्रशिक्षण असणार. या प्रशिक्षणाअंतर्गत महिलांना वेतन किंवा आपण स्टायपेंड सुद्धा म्हणू शकतो, तो मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या कालावधीमध्ये LIC एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ज्या महिलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असेल त्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळणार आहे. तर आपण या योजनेचा जर माहिती बघितली तर यामध्ये महिलांना विमा क्षेत्रात काम करण्यासाठी ही योजना आणलेली आहे. यासाठी 3 वर्षाचा कालावधी असेल, 3 वर्ष प्रशिक्षण देण्यात येईल. तर यामध्ये सुद्धा 3 वर्षासाठी सुद्धा स्टायपेंड किंवा वेतन सुद्धा LICद्वारे महिलांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या महिलांनी पदवी घेतली असेल, जसं की BA असेल, BCom असेल, BEd असेल, अशा महिला आपले रोज घरचं काम बघत तिथं LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सुद्धा काम करू शकणार आहात. आता या योजनेचे फायदे जर बघितले तर सर्वात पहिला फायदा आहे जो आर्थिक स्वावलंबन. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन मिळणार आहे. योजनेद्वारे महिलांना स्वतः काम करून पैसे मिळण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर विमा क्षेत्रात काम कसं करावं, कम्युनिकेशन किंवा इतर ज्या कौशल्य असतात ती सुद्धा योजनेच्या माध्यमातून 3 वर्ष आपल्याला शिकवली जाणार आहे. एकंदरीत आपण जर या सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्यास आपल्याला समाजामध्ये एक प्रतिष्ठा आपली वाढणार आहे. यशस्वी विमा सखी म्हणून महिलांना समाजात एक आदर्श म्हणून पाहिले जाईल. त्याचबरोबर करिअरची नवीन संधी मिळणार आहे. तर विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना बघितलं तर करिअरच्या ज्या मर्यादा असतात त्या लिमिटेडमध्ये असतात. अशामुळे या योजनेच्या माध्यमातून महिलांना करिअरची एक नवीन संधी ओपन करण्याचं काम या योजनेच्या द्वारे सरकार करत आहे. आता या योजनेसाठी अर्ज करत असताना आपण नक्की पात्रता कोणती धारण केली पाहिजे? तर विमा सखी योजनेसाठी अर्ज करणारी महिलेने खालील पात्रता धारण केलेली असावी. आता यामध्ये जर आपण बघितलं, महत्वाची पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता. महिला कमीत कमी 10वी पर्यंत शिक्षित असाव्या. 10वी पर्यंत आपलं शिक्षण झालेलं असावं. त्याचबरोबर वयाची अट जर बघितली तर महिलेची वय 17 वर्षे असावी आणि जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असावी. आणि ट्रेनिंग नंतर 3 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर महिलांना विमा एजंट म्हणून काम करावं यामध्ये लागणार आहे. तर आपण बघितलं ह्या महत्वाच्या 3 शैक्षणिक पात्रता आपण बघू शकतो, शैक्षणिक, वयाची आणि ट्रेनिंग नंतरची पात्रता. तर विमा सखींना आता नक्की किती पैसे मिळणार आहेत? तर योजनेमध्ये भाग घेतलेल्या महिलांना LIC कडून खालीलप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. जसे की आपण बघितलं, पहिल्या वर्षी ₹7,000 प्रतिमाह वेतन मिळणार आहे, दुसऱ्या वर्षी ₹6,000 आणि तिसऱ्या वर्षी ₹5,000 असं प्रतिमाह वेतन मिळणार आहे. तसेच काम करत असताना महिलांना कमिशनच्या रूपात अतिरिक्त पैसे सुद्धा मिळणार आहेत, याची आपण नोंद घ्यायचा आहे. आता यासाठी अर्ज करत असताना आपल्याला अर्ज कसा करायचा? तर विमा सखी योजनेसाठी अर्ज कसा करावा? तर त्यामध्ये LICच्या अधिकृत वेबसाईटला आपण जायचंय. ही प्रोसेस जी आहे ती आपण कंप्लीट आता व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. वेबसाईटवर क्लिक फॉर विमा सखी वर क्लिक करायचं आणि नंतर आपली जन्मतारीख इतर जी माहिती विचारली ती व्यवस्थित भरून अर्ज सबमिट करायचा आहे. आता हा अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे? तर विमा सखी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. एक आहे म्हणजे आधार कार्ड, दुसरा आहे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र. आधार कार्ड म्हणजे यात वयाचा पुरावा, त्याचबरोबर आपल्याला ॲड्रेस प्रूफ असतो आणि त्यानंतर शैक्षणिक पात्र प्रमाण, जसे 10वी असलं 10वीचं सर्टिफिकेट किंवा ग्रॅज्युएशन जर आपण केलं असेल तर ग्रॅज्युएशनचे सुद्धा सर्टिफिकेट आपण यासाठी देऊ शकता किंवा ग्राह्य धरले जाणार आहे. तर आता यासाठी अर्ज करत असताना आपल्याला काय करायचं आहे? डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवर आपल्याला फक्त तसं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं दुसरी एक वेबसाईट ओपन होणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण जसं बघत असेल इथं LICच्या आपण वेबसाईटवर येणार आहे. LICच्या वेबसाईटवर आल्यानंतर इथं जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती सर्व माहिती आपण इथं पाहू शकता. इथं सर्व अशी माहिती देण्यात आलेली आहे. योजनेच्या संदर्भात जसं मी तुम्हाला पेमेंटच्या गोष्टी सांगितल्या त्या सुद्धा इथं सर्व देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर इथं सगळ्यात खाली जर गेला तुम्ही तर क्लिक हिअर फॉर विमा सखी असं देण्यात आलं. तर इथं आपल्याला नोटिफिकेशन येईल, त्याच्या ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर असा फॉर्म ओपन होणार आहे.
बघा इथं आपल्याला नेम भरायचा आहे, इथं बाकीच्या गोष्टी डेट ऑफ बर्थ भरायच्या आहे, एंटर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, ॲड्रेस अशा सर्व गोष्टी भरल्यानंतर आपण जर खाली गेला तर खाली आपल्याला कॅप्चा कोड टाकून इथं नो करायचं आहे आपल्याला इथं. आणि इथं आपण जर बघितलं कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला इथं सबमिट बटनावर क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन अगदी घर बसल्या हा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही मोबाईलवरून सुद्धा हा फॉर्म भरू शकता. तर म्हणजे आपण पाहिले की LICने बीमा सखी ही योजना आणलेली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबन बनण्यासाठी त्यांना उत्पन्नाचा आणखीन एक मार्ग मोकळा करण्यासाठी 3 वर्षाचं कंप्लीट फ्रीमध्ये ट्रेनिंग देण्यात येणार आहे. 3 वर्ष स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे आणि या माध्यमातून आपण ट्रेनिंग घेतल्यामुळे आपल्याला कौशल्य विकसित केली जाणार आणि कौशल्य विकसित झाल्यामुळे आपण विमा क्षेत्रात एक सक्सेसफुल एजंट म्हणून किंवा सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या कुटुंबाला यामुळे आधार मिळणार आहे. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. या योजनेसंदर्भात आणखी काही माहिती हवी असेल किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आला जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.